पहलगाम हल्ल्यातील मृतांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली। दरम्यान महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 50 लाखांचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातली मोठी घोषणा केली आहे। त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याचंही आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। मृतांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाकडे देखील राज्य सरकारच्या वतीने लक्ष देण्यात येणार आहे। सरकारचे मी आभार मानेन की त्यांनी आमची दखल घेतली ह्या सगळ्या प्रकारांनी आणि त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी शासकीय मदत जाहीर केली। मी खरंच त्यांचे आभार आहे, कारण मला खरंच गरज आहे त्यांची। सर्वांनीच आम्हाला सांगितलं की ते सर्व आमच्या सोबत आहेत, आमच्या परिवारासोबत आहेत आणि प्रत्येकजण मदत करेल आणि प्रत्येक जणांकडून हेच मिळालं होतं की तुमच्या शासकीय नोकरीसाठी आम्ही प्रयत्न करू। आणि आज त्याच्यामुळेच ही जी त्यांच्याकडनं आलेली आहे की ते आम्हाला आर्थिक मदत करणार आहेत आणि मला शासकीय नोकरी देणार आहेत, त्यासाठीच मी त्यांचे धन्यवाद करतो।